सातबाऱ्यावर नाव येणार नाही, सातबारा तिच्या नावानं होणार नाही, हे पहिले मंत्री महोदयांना स्पष्ट सांगायला पाहिजे होतं. या विधेयकाचं मी समर्थन करतो, फार चांगलं काम तुम्ही केलं, परंतु जे आव आणल्या जातं किंवा जे भाषण होत आहे, असं वाटतं का आता शेतकऱ्याचे प्रश्न सुटले आणि उद्यापासून आता शेतकऱ्याला काही द्यायची गरज नाही, आमचं काम संपलं. आता बरेच आमदारांच्या मनात काय आहे का सातबाऱ्यावरच महिलांचं नाव येणार आहे का, हे मंत्री महोदयांना पहिले स्पष्ट केलं असतं तर भाषणं थोडी बदलली असती. पण आता काय झालंय, फक्त ते प्रमाणपत्र दिल्या जात आहे, नाही सांगितलं. म्हणून मग तरी सदस्य बोलले काय हे समजत नाही मला. आणि प्रमाणपत्र आपण देत आहोत, ते मजूर जरी असलं तरी तिला शेतकरी प्रमाणपत्र देत आहोत. आणि मग हा सगळा उठाठेव करत असताना आखरी दर्जा काय देणार आहे तुम्ही शेतकऱ्याला? शेतकऱ्याची दर्जा कशा पद्धतीने सुधारणार आहे? त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावंच लागणार नाही. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आज मी पाहतोय महिलांचं कुंकू फुसलं, त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यासाठी कशा पद्धतीने कायदे आणता येईल? आम्ही पाहतोय दर 2-3 महिन्यानं आमच्या विधवा महिला, आम्ही पाहतोय शेतकरी महिला विधवा होतं, याच्यासाठी काय धोरण आणणार आहे? त्याच्या बाबतीत तुमच्या काही कायद्यामध्ये दुरुस्ती असती तर जरूर आम्ही पाठिंबा दिला असता. मी जरी सत्तेत असलो तरी पाठिंबा देत असताना हे प्रश्न तुमच्यावर आम्ही मांडणारच आहोत, तो आमचा गुणधर्मच आहे. पण त्याची सत्यता पाहिली पाहिजे. ते काय म्हणतंय गावात बाबासाहेब आहे, पण घरी जेव्हा गेलो तर बाबासाहेबाचं घरच नाही. नाव बाबासाहेब देऊन थोडं होणार आहे. त्या घराला काहीतरी दिलं पाहिजे, त्याला काहीतरी मोठं केलं पाहिजे का नाही? म्हणजे प्रमाणपत्र तिकडे आम्ही दिव्यांग अपंगाला दिव्यांग म्हटलं, पण दिव्यांगाला काहीच दिलं नाही. मग दिव्यांग म्हणून काय फायदा? पण नाव हनुमान ठेवलं आणि ते 30 किलोचंच आहे, काय अर्थ आहे त्याला? 30 किलोच्या पोट्ट्याचं नाव जेव्हा हनुमान ठेवतोय माणूस, तर ते थोडंसं विटंबन होतंय. तुम्ही मामासारखे वागा, पाठीशी उभे राहा. नाव दिलं भाचीला, पण उभं राहण्याचं काम ताकदीनं केलं पाहिजे. या सभागृहात पाहतोय एकही फोटो महिलांचा नाही आहे, सगळ्या पुरुष महापुरुषांचा आहे. महिला महापुरुष नाही आहे महाराष्ट्रात. का लावला नाही फोटो? सभापती महोदय उद्या सूचना करा आणि याच्यात किमान 2-3 तरी फोटो आम्ही पाहतोय महिला महापुरुषांचे पण असले पाहिजे. निवड नाव देऊन चालत नाही, सन्मान देता आला पाहिजे. सन्मान देऊन चालत नाही, दर्जा देता आली पाहिजे. शाहू महाराजांनी एका बैठकीमध्ये काही लोकांनी, एक बौद्ध समाजाचा, दलित समाजांचा माणूस जेव्हा चहा आणि पाणी द्यायला जातं तेव्हा काही लोक त्याचं पाणी आणि चहा त्याच्या हातून घेत नाही, आणि शाहू महाराजांच्या ते लक्षात येतं. आणि लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाहू महाराज त्याला चौकात एक दुकान टाकून देतं. आता दुकान तर टाकून देतच, पण दुकान टाकल्यानंतरही कोणी त्या दुकानात जात नाही, कारण दलित असल्यामुळे. शाहू महाराज इथं थांबत नाही. सरकार कसं असलं पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, त्याचं उत्तम उदाहरण आम्ही सांगतोय, त्याच्यातून आम्हाला घेता येईल. शाहू महाराज त्या कॅन्टीन मध्ये चहा प्यायले जात. जेव्हा आमचा राजा जेव्हा त्या कॅन्टीनला चहा प्यायले जातं तेव्हा लोकांच्या मनातला तो भेदभाव चक्र पूर्ण झाले पाहिजे. नाव देणे से काम नाही बदलता है. लोक असं म्हणतात नावात काय ठेवलं? माणसात त्या कामात काहीतरी रग असला पाहिजे. आज तुम्ही सांगा मामा, हे तुम्ही कबूल करणार नाही? शेतीमालाले भाव भेटत, कबूल केलं पाहिजे. 6,000च्या 7,000ची शिफारस केली सोयाबीनची, आणि केंद्र सरकारनं 5,000 जाहीर करतं. 2,000 रुपये कमी भाव दिले. आज दूध उत्पादक शेतकरी मरतोय तुमचा. कोण चांगलं आहे? म्हणून गावातलं जीवन जर सुखी करायचं असेल तर आम्हाला त्या दर्जा त्या पद्धतीनं बदलावं लागेल. तुमच्या बजेटमध्ये काय अवस्था होत्या? शेतकऱ्यासाठी काय ठेवलंय तुम्ही? 7.5 लाख कोटीचं बजेट आहे, आणि 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या वाट्याला येते किती? 1 लाख कोटी पण येत नाही. 25 ते 30 हजार कोटी देतो फक्त आपण. आणि आता 8वा वेतन आयोग येणार आहे, त्यांचे पगार वाढणार आहे. त्या पगाराच्या ह्याच्यामध्ये आमचं किती खर्च होणार, किती टक्के आम्ही त्या बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्याला वाटा ठेवतोय? आखरी वाटा किती महत्वाचा आहे ते फार महत्वाचं आहे. नाव दिलं, बजेटमध्ये वाटा काय ठेवलाय?
तुमचं एक या बिलामधलं एकाचं मी खरं तर समर्थन करन, तुमचं स्वागत करन, धन्यवाद देईन. महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद तुम्ही निर्माण करणार व कक्ष राज्य सहनियंत्रण समिती तसेच महिला शेतकरी निधी स्थापना करण्यासाठी सुद्धा त्याची आधार सामग्री आणि त्याचं काय डेटाबेस संकलित करण्यासाठी ठेवण्यासाठी देखील तरतूद करणार आहे. मान्य आहे, तुम्ही एक काम चांगलं केलं, एक पाऊल तुम्ही टाकलं, पण समोरचं पाऊल काय? एकल महिला आमच्या त्याच्यासाठी काय करणार आहे? अनाथ महिला आहे, 21 वर्षानंतर अनाथालयातून त्या महिलेला बाहेर काढलं जातं. कुठं जाऊ तिनं? तिला आई नाही, वडील नाही, धर्म नाही, कोणाच्या घरी जाव? अरे या भूतलावर तिचं नावच नाही, तिच्या वडिलाचं मायचं कोणी माय नाही, तिनं गेलं कुठं पाहिजे? या सगळ्या संदर्भात आम्ही काय निर्णय घेणार आहे? अनाथ महिलाचं काय करणार आहोत आम्ही? मग व्यसनाधीन महिला आहे, ग्रस्त महिला आहे, ज्यांचा पतीच जर दारू पेत असेल तर त्याची काय अवस्था येणार आहे? याच्यासाठी काय धोरण आहे आमचे वेगळे? व्यसनाधीनता महिला तर परिवारातली महिला कशी जगत असन बिचारी? घटस्फोटित महिला असन, एकल महिला असन, दिव्यांग महिला आहे, अन्यायग्रस्त महिला आहे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं विधेयक येणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र देताना असं बळ आलं पाहिजे हत्याचं बळच येऊन दिलं नाही. तुम्ही कसं केलं का एखाद्या बकरीवर हा तू हत्ती आहे असं लिहून चालणार आहे का? हो, चालणार आहे? मी भाषण ऐकत होते, मला तर असं वाटलं का आता सभागृहातून चाललं जाव, असं वाटलं का आता प्रश्न मिटले, प्रमाणपत्र दिलं, आता आमच्या महिला सगळ्या सक्षम झाल्या. असं नाही होत. तुम्हाला माहित आहे तुम्ही कशा पद्धतीनं जगतो आपण, आमचा शेतकरी. मला असं वाटते का याचं समर्थन आम्ही करणच, पण त्याच्या दर्जा वाढवल्या पाहिजे, त्याला सक्षम केलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे. नाहीतर काय होतंय, भाषणं एवढे मोठे असते. ते ज्ञानबा आमचे तुकाराम महाराज म्हणाचे, लाख बोलण्याहून थोर एकच माझा कर्तबगार. कर्तबगारी का है? कर्तबगारी दिखना चाहिए. जब कर्तबगारी नहीं दिखती है तो बोलने से कोई फायदा नहीं होता. म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का हे थोडी स्पष्ट करा का कशा पद्धतीनं आम्ही त्यांना समोरचं नियोजन कसं करणार, कशा पद्धतीनं याचं वर्गीकरण आम्ही महिलांचं करणार का, आपण या सगळ्या याच्यामध्ये कशा ह्या सक्षम करण्यासाठी जे ज्या आम्ही पाहतोय अन्यायग्रस्त महिला असं याच्यासाठी काय करणार आहोत? काही धोरण नाही आहे. मी एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिथे एक तक्रार करायला एक महिला आली आणि त्याने दोघं पोराला मारून टाकलं होते, रक्तबांबळ होते आणि दारू पिणारी सगळे तर कुटुंबात तो नवरा दारू पित होता आणि पहिले तर फक्त भाजी चांगली झाली नाही आणि भाकरी कमी केल्या म्हणून मारले. व्यसनाधीन परिवार कसा जगतय म्हणजे एखाद्या वेळेस माणूस नसला तर बरं असं म्हणायची वेळ येतं. म्हणजे आश्रम असून काय फायदा? याच्यासाठी काय आपण करणार आहोत? अशी जर अवस्था येते आज, त्याच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या अतिशय दुर्लक्षित घटक आहे. कुठलाही कायदा नाही, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, त्याला कुठं अनुदान नाही आहे. तुम्ही पाहतोय आपण, तुम्ही जसं आमच्या खेड्यापाड्यात असे लोक असतात, आपण काही झोपडपट्टीमध्ये पण असे परिवार आपण पाहतोय का तो म्हणजे कधी दारू पिऊन आला का अख्खं परिवारच निस्तनाभूत करते. सगळ्यात जास्त अडचणीत असन तर व्यसनाधीन मधला जे नवरा आहे त्याचा तो त्या महिला आहेत त्या सगळ्यात जास्त अडचणीत आहे, भयानक अडचणीत आहे. त्यासाठी सुद्धा काही ना काही करणं गरजेचं आहे. मामा तुम्ही एक पाऊल टाकलं त्याबद्दल धन्यवाद, पण एक निश्चित करा, कारण की गावात गेल्यानंतर पुन्हा घोळ लागेल का सातबाऱ्यावर नाव येतं म्हणून. मीच ते प्रश्न तयार केले होते. सातबाऱ्यावर नाव आले तर सासू मेलीन 3-4 सुना असन तर कोणतं पहिले नाव टाकन? जसं लाडक्या बहिणीमध्ये आपण बाकीच्या 4 बहिणी बाद केल्या आणि सुनेले एका सुनेलेच ते एका कुटुंबात लाडक्या बहिणीचा दर्जा दिला. तसं होऊ नये, याचं स्पष्टीकरण होणं फार गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा गावागावात वाद निर्माण होईल, नवरा बायकोचेच भांडणं सुरू होणार आणि तुम्ही मस्त इकडे आम्ही बरं झालं बाबा विधेयक आलं, असं होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसं स्पष्टीकरण आपण दिलं पाहिजे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांना ज्या पद्धतीनं लाडकी बहिणीची योजना आणली, सन्मान्य देवाभाऊनी त्याला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री असताना मला अतिशय गर्व वाटतं का मागच्या सरकारनं ही लाडकी बहीण सुरू केली आणि लाडक्या बहिणीमध्ये अधिक त्याच्यात अडचण आहे. आता लाडक्या बहिणी सगळ्यासारख्या आहे का? नाही आहे.
मग त्याच्यात अनाथ लाडक्या बहिणीला वेगळा पगार नाही दिला पाहिजे का? एकल लाडक्या बहिणी आहे त्याच्यासाठी वेगळ्या पगाराची व्यवस्था केली पाहिजे. ते सुद्धा सुधारणा भविष्यात आपल्याला करावं लागेल अशी विनंती करतो आणि आपण बोलू दिलं त्याबद्दल धन्यवाद. अभिजित